घाटले गावदेवी उत्कर्ष मंडल के 55वें कला व क्रीड़ा महोत्सव में दिखा देसी मैदानी खेल का जलवा। युवा ले रहे हैं हिस्सा। वर्तमान दौर में युवाओं को मोबाइल की दुनिया से बाहर ले जाकर मैदानी खेलों की ओर प्रेरित करने का कार्य किया जा रहा है। घाटले गावदेवी उत्कर्ष मंडल के 55वें कला व क्रीड़ा महोत्सव में इस महोत्सव में लुप्त होते जा रहे पारंपरिक देसी मैदानी खेल की स्पर्धा रखी गई है, जिसमें भारी संख्या में युवा वर्ग के खिलाड़ी हिस्सा ले रहे हैं। यह जानकारी इस महोत्सव के आयोजक मंडल के मुख्य सदस्य और पूर्व नगर सेवक अनिल पाटणकर ने दी। तो पण आहेत तर काय मेसेज देण्याचा प्रयत्न केला गेला आणि किती सक्सेस होतं? बघा, सक्सेस होतोय म्हणून तर 55 वर्ष आम्ही स्पर्धा भरवत आहोत। मेसेज एक की तरुण पिढी जी लहान मुलं आहेत कुठेतरी मोबाईल पासून डायव्हर्ट व्हावी, मैदाना खेळाकडे यावी आणि मैदान खेळाकडे आल्यामुळे सगळ्याच बाबतीत फरक पडतो। मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास होतो, सतत बसून असतो, कमरेचा त्रास होतो, मुलांची बुद्धी एकाच ठिकाणी जाते आणि ह्या मैदानी खेळामुळे अंग मेहनत होते, चांगल्या प्रकारे व्यायाम होतो त्यांचा आणि कुठेतरी पबजी बिबजी याच्यापासून बाहेर यायला मदत होते मुलांची। शारीरिक दमछाक चांगली शारीरिक व्यायाम चांगला होतो, म्हणून आम्ही कुठेतरी त्यांना तो प्रयत्न आमचा असतो आणि तो तुम्ही बघाल की तो सक्सेस होताना दिसतो आपल्याला। घाटला गावदेवी उत्कर्ष मंडळ 55वा क्रीडा महोत्सव, यंदाचा 55वं वर्ष आहे। 55वा क्रीडा महोत्सव साजरा करतो आणि आपण जो खेळ बघतात त्याला लगोरी म्हटलं जातं। लगोरी खेळ जवळजवळ मुंबईतून काय की महाराष्ट्रातूनच जवळजवळ नाहीसा झालाय। कुठे कुठे आज सुद्धा याच्या स्पर्धा भरवल्या जातात, पण घाटला महोत्सव हा गेली 55 वर्ष अशा स्पर्धेने सुरुवात होते आणि त्याची सांगता होते। 3-4 एप्रिलच्या दरम्यान आम्ही या क्रीडा महोत्सवाला सुरुवात करतो। क्रिकेटने याची सुरुवात होते, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लगोरी, रस्सीखेच, त्याचबरोबर लहान मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा, संगीत खुर्ची, मेणबत्त्या पेटवण्या, पिठात पैसा, अशा वेगवेगळ्या स्पर्धा, ज्या स्पर्धा आज जवळजवळ मराठी मातीतला खेळ लोप पावत गेलेल्या स्पर्धा आहेत आणि या स्पर्धा आम्ही आमच्या लहानपणी इथे क्रीडा महोत्सव मध्ये खेळत होतो आणि त्या स्पर्धा आणि हा क्रीडा महोत्सव आज घाटले गावदेवी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून आज आम्ही सुरू ठेवलाय। 1 मेला त्याची सांगता समारोप असेल सत्यनारायणच्या महापूजेने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय मान्यवर आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर बक्षीस समारंभ हा शेवटच्या 2-3 दिवसात असतो आणि त्याला स्पर्धकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो। फुटबॉलच्या सुद्धा बऱ्याच संघांनी भाग घेतला होता, व्हॉलीबॉलच्या संघांनी बऱ्याचसा भाग घेतला होता, क्रिकेटचे तर यावेळेस 70 संघ होते। एक वेळ असं होतं की 100 संघ क्रिकेटचे इथे भाग घ्यायचे आणि 30 एप्रिल नंतर मुलांचे रिझल्ट लागतात, मुलं गावी निघून जातात आणि त्यामुळे ते खरं म्हणजे या स्पर्धेच्या आतुरतेने वाट बघत असतात। काय रिस्पॉन्स तुम्ही आता साहेबांनी तर सांगितलंच आहे की तरुण पिढीला एका मोबाईलच्या ते काय किंवा आपण त्याला म्हणतो की एक वेगळा ते लोक उपयोग करतात, जिथं मोबाईलचा चांगला उपयोग करायला हवा होता ते न करता ते लोक वेगवेगळे गेम खेळतात, ज्याच्यातून ते स्पॉइल करत असतात। तर त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी आम्ही आणि मैदानी खेळ खेळून शारीरिक क्षमता त्यांची वाढेल, एक वेगळी मानसिकता त्यांची तयार होईल, या दृष्टिकोनातून आम्ही असे वेगवेगळे खेळाचं प्रयोजन आम्ही नॉर्मली करतो। यावेळेला 3 संघ भाग घेत आणि फायनल कोणाला 3 संघांना फायनल सेमीफायनल तर एक तर 3 संघांना पहिली गोष्ट म्हणजे 1 मे कामगार दिनानिमित्त आम्ही इथे सत्यनारायणची महापूजेचं आयोजन करत होतो। तर तुम्हाला आणि इथं जे ऐकणारे किंवा बाकी सगळ्या विभागातील सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करतो की सत्यनारायणच्या पूजेचा महाप्रसाद, त्याचप्रमाणे जे काही आपण पाहतोय की इथे लहान मुलांपर्यंत सगळेजण स्पर्धेसाठी भाग घेत असतात। यानंतर बऱ्याचशा स्पर्धा अजून बाकी आहेत इथे, ज्याच्यामध्ये महिला आहेत, लहान मुलांसाठी स्पर्धा आहे, तर या सगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर आता ह्या वेळेला स्पर्धेला
दरवर्षी होत असते. यावर्षी आपल्याला 50-55-60 वर्षाची माणसं आपल्याला पाहायला मिळतील, जे स्पर्धक असतील आणि त्या स्पर्धेत जातील. त्याच्यानंतर अजून एक स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे की भारतातील जेवढे काही स्टेट्स आहेत या स्टेट्सला अनुसरून जे साड्यांचं परिधान करण्याचे जे काही प्रकार असतात त्या साड्या घालून स्टेजवर आपण परफॉर्म करायचं आहे. 2 मिनिटं आम्ही त्यांना देणार आहे आणि त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती वाचून दाखवली जाणार. त्याप्रमाणे कल्चर आपलं जे हिंदू संस्कृतीचं जे कल्चर आहे ते कल्चर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार.